देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनशी मुळे कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काय, विठ्ठल विठ्ठल कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंगा करू प्रथम Dale
पवन झालो शराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास तयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो शरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास तयाची आस पुरवावी मला काय सांगायचं होतं वेळेअभावी मला आता फक्त एकच तास उरलाय म्हणून मी चालेल घ्यायचं नव्हतो हां बरोबर 8ला सुरू झाला असतं तर मग काय हरकत नव्हती आता 1 तास राहिलेला आहे 1 तास 10 मिनटं चाली कमी घ्यायच्यात ही गायकांना नम्रतेची विनंती आहे थोडंसं काहीतरी सांगावं या उद्देशाने आणि खरं ते कीर्तनकाराला सांगायला वेळ नसतो मला मध्ये विठ्ठल विठ्ठल मला सुद्धा वेळ मिळणार नाही ते घरी जाऊन केलं तरी चालेल तुम्ही त्याच्यानंतर कारण तो वेळ मला कमी पडतोय आज देवराज आले मंचकी बैसले देवराज आले मंचकी बैसले मंचकी बैसले देवराज आले मंचकी बैसले भक्ताची दिदले अभयदान भक्ताची दिदले अभयदान दास होतो मी सकळ सुखेरा दास होतो मी सकळ सुखेरा भक्ताची दिदले अभयदान भक्ताची दिदले अभयदान
सकळ सुखी सर्व देवता आणि सर्व संत या ठिकाणी हजर आहेत आणि असं असताना काय कमी आहे मग देवांचा आशीर्वाद फक्त सप्त्यापुरता नाही आहे आपल्या घरात सुद्धा मिळतो हे 7 दिवसाचं जे आहे हे बॅटरी चार्जिंग आहे 7 दिवस जर तुम्ही चार्जिंग फुल करून घेतलं तर उरलेले दिवस तुम्हाला सुखाचे जातील सुखी राहून या आनंद करा पण रात्रंदिवस तुम्ही माझे हे म्हणतात हं? रात्रंदिवस तुम्ही माझे करारे चिंतन यमाचे बंधन नाही तुम्हा देवराज आले मंचकी बैसले इथल्या मंचकावरती आले आज तर प्रभू रामचंद्र आले गेल्या वर्षीचे कुठे आहेत गेल्या वर्षीचे प्रभू रामचंद्र गेल्या वर्षीचे कुठे आहेत ही आपण त्यांची थोडक्यात म्हणजे जयंती साजरी करतोय संतांची पुण्यतिथी देवांची जयंती आणि आपलं वर्षश्राद्ध त्यांची आठवण पण करतोय चैत्र महिन्याच्या 9मीला आज त्यांचा अवतार झाला बरं का हे अवतार आहे देवांचा अवतार बरं का आणि भक्ताचा संसार दोन्ही एकच आहे ते अवताराला आले तुम्हाला सांगायसाठी आले की संसार तुम्ही किती वर्ष किती चिकाटीने करताय नुसता संसारच करताय पण मी तुम्हाला पाठवले माझी तुम्हाला आठवण आहे का मग हे त्यांची आठवण येण्याकरता हे आपण जयंती साजरी करतोय लक्षात ठेवा राम नवमी आहे हनुमान जयंती आहे दत्त जयंती आहे ह्या ज्या जयंती आहेत देवाच्या त्यांची आठवण करण्याकरता आहे आजच्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे ज्ञानाचे चक्रवर्ती नाही का ज्ञानाचे चक्रवर्ती ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद रहली प्रगट केली असे ज्ञानेश्वर महाराज त्यांचा हा अभंग फक्त 3 चरणाचा अभंग आहे पण संपूर्ण तुम्हाला जीवन सुधारून टाकेल जर बारकाईने ऐकाल तर पुन्हा कीर्तन ऐकायची गरज नाही येताना तुम्ही कशासाठी आलात ते जाताना बरोबर घेऊन जायचंय बारकाईने ऐकायचंय हे काय होईल बारकाईने ऐकलं तर मोक्ष मुक्तीच काही करायची गरज नाही कुठे जायची गरज नाही नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा सुखे सुखे येतो घरा नारायण नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा तरी सुद्धा माणूस सारखा धडपडत असतो संतांचे बोल ऐकत नाही कोणी अभंगाप्रमाणे आपण वागत नाही आता बघा 14वं वर्ष आहे कोणचं मंडळ आहे ज्ञानदेव सांप्रदायिक मंडळ आणि गणेशनगर या भाविकांच्या सहकार्याने श्रीमद भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज सुतार सावर्डेकर आणि यांच्या प्रेरणेने हे रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आहे
अखंड बरं का. काय शब्द आहे? अखंड. हा विना अखंड पाहिजे बरं का. दुसरा ज्यावेळेला विना घेतो त्याच्या मुखात रामकृष्ण हरी चाललं पाहिजे, यांचे रामकृष्ण चाललं पाहिजे. रामकृष्ण अजिबात तोडायचं नाही, मध्ये गॅप द्यायचा नाही. त्याला अखंड म्हणतात. कधी वाजवलं तर वाजवलं तर, कधी म्हणलं तर म्हणलं, काहीतरी गप्पा आणल्या ते गप्पा आणल्या, 2 तास कसे तरी त्यांचे करायचे. त्याला अखंड म्हणत नाही. या अखंडापेक्षा आपल्या ठिकाणी सुद्धा अखंड चाललं पाहिजे. ते अखंडत्व काय असतं हे समजून घेण्यासाठी हा सप्ताह आहे. 83 चारो दशे आणि आजचं 5वं म्हणजे 109 कीर्तन होतील आज बरं का. किती? 109. मला वाटतं मी शिवकॉलनी सांगितलं होतं की एका कीर्तनाला किंवा एका सप्त्याला जर साधे 20 लोक जर झाले, एका सप्त्याला म्हणतो मी, एका वर्षात 20, तर एवढ्या वर्षात व्हायला पाहिजे तेवढे. संख्या बघा. ज्याने सप्ताह हा निर्माण केला आहे त्याची कळकळ आहे, त्याच्या मनाची तळमळ आहे की लोकांना कळावं. दुःखरूपी असणारा संसार सुखी व्हावा यासाठी तुम्हाला देवाचं सहकार्य घ्यायचं आहे. कुणाला देव आवडतो सांगावं? कुणाला देव आवडतो? एकट्याला देव आवडतो, बाकी कुणाला आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही देव? आवडतो का? देवाने आपल्या घरी यावं असं वाटलं तर येऊ द्या ना. पण देवाच्या घरी जायला कोणाला वाटतं? बघा आता, ते तर नको म्हणतात. देवाच्या घरी जायला नको म्हणजे देवाच्या घरी जायचं म्हणजे चौघाच्या खांद्यावर जायचं असं म्हणतात ते. तर तसं नाही आहे ते. चौघाच्या खांद्यावर जाणं म्हणजे देवाच्या घरी जायचं नाही. तो देव तुम्हाला या जगामध्ये कुठून आला, काय करायचं आणि कुठे जायचं याचं उत्तर देतो. आणि तो देव तुमच्या हृदयात आहे. पण त्या हृदयातल्या देवाला शोधायला पाहिजे. आणि म्हणून हा सप्ताह आहे. ज्या महात्म्याने हा सप्ताह उभा केला त्यांची ही तळमळ आहे. पण लोकांना कळत नाही. आज या ग्राउंडवर जागा नाही पुरली पाहिजे. सर्वात फेमस नटी कोणती आता? साहेब तुम्ही सांगा, सर्वात नटी कोण फेमस आहे? तुमची ओळखच नाही ना, ते सांगणारच नाही. नटीची कशाला ओळख त्यांची होईल? आज जर कोणी इथं नेता येणार असेल तर गर्दी होईल की नाही? हा, पुढारी कोणी येणार असेल लगेच गर्दी होईल. लगेच तुम्ही त्या संरक्षणाला जाता. कीर्तन नको आहे ना. काही वेळेला असं मला वाटतं प्रामाणिकपणाने की ज्या महात्म्याने सप्ते सुरू केलेत की नाही, तळमळ जी आहे ना, काही उपयोगाचे नाही. परिवर्तन आहे का? काय परिवर्तन काय? आता इथं बसले सगळे माळकरी आहेत की नाही? बघा, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या गळ्याकडे बघताय. माळकरी सगळे, एकमेकाच्या गळ्याकडे नका बघू, स्वतः सगळे आहेत ना. माळकरी व्हायलाच पाहिजे ना. सप्ताह करण्याचा अर्थच तो आहे. आणि परिवर्तन जर नाही झालं तर सप्ताहातलं एक कीर्तन ऐकून तरी काय उपयोग? काल कोणता अभंग घेतला होता, आज दुपारी कोणता अभंग घेतला होता, आहे का लक्षात? आजचा दुपारचा अभंग कोणता होता लक्षात आहे का? नाही म्हणले. काय ते गडबडीत होतो ना. येताना कापूस आणला, वळायला वाती, संभळायला नाती. कीर्तनकार काय सांगतो काय कळेल माती? लक्ष कुठे आहे मग? कशा करता ऐकायचं हे? ज्ञानेश्वर महाराजांना हे सांगायचंय की बाबांनो, देव 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 नुसतं काय तुम्ही फिरता? तीर्थयात्रेला जाता. जेवढी तीर्थ आहेत या पृथ्वी तलावर ते तीर्थ तुम्ही करता, चारिधाम करता देवासाठीच की नाही. पण माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का तीर्थेची ये त्रिभुवनी ती घडती समुद्र अवगाहानी. काय कळलं लोकांना सांगा? तीर्थयात्रेला गर्दी होईल का? मग का सांगितलं त्यांनी? ज्ञान्यांचे राजे ते सांगतात तुम्हाला, या पृथ्वी तलावर जेवढी तीर्थ आहेत त्या तीर्थाला जायची गरज नाही. कारण उत्तरेला निर्माण झालेलं जी नदी आहे ती दक्षिणेला समुद्रामध्ये मिळते. आणि एका त्या समुद्रामध्ये जर आंघोळ केली तर सर्व नद्यांचं तीर्थ दर्शन तुम्हाला होतं. काही तीर्थ करायची गरज नाही. तरी जातात की नाही लोक? मग काय ह्याने सांगून उपयोग काय? अभंगात सांगून उपयोग काय? ते म्हणले, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी. अरे निज देव नेनशी मुळी कोण? तुमच्या हृदयात कोण आहे? नुसतं म्हणायचं काय? तैसा हृदयामध्ये असता रामू सर्व सुखाचा आरामो ही भ्रांती शिकामो विषयावरी. आहे की नाही भ्रांती?
अरे ती भ्रांती तोडायला ताकद आहे ना त्यांची. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत धुतले, आत्मस्वरूपी घातले हरुनिया. आहे का, लक्षात येते का कोणाच्या? ही जी भ्रांती आहे कशाने जाईल? विचारलं का कोणी कीर्तन करायला? कीर्तन संपल्यावर आमची भ्रांती गेली पाहिजे. ही भ्रांती कशाने जाईल? गुरुवाक्य म्हणत धुतले, गुरुने दिलेलं जे वाक्य आहे, जे चरण आहे, त्यामुळे तुमच्या मनातली भ्रांती निघून जाईल. भ्रांतीच कळत नाही तर शंकाच आम्हाला विचारायची नाही तर सप्ताह आहे तोपर्यंत की कीर्तनाला यायचं. 8व्या दिवसापासून घरी यायचं, चालू ठेवायचं. मग सप्ताह घेऊन उपयोग काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाला नाव नाही, देवाला रूप नाही, देवाला गाव नाही. मग आता आपण यांना जे म्हणतो ते नावं नाहीत काय? यांना नावं नाहीत? मग ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकताय का तुम्ही? देवाला रूप नाही, देवाला नाव नाही आणि देवाला गाव नाही. हे चिंचपाड आहे की नाही? गणेशनगर आहे की नाही? इथे आज राम आज आले की नाही? मग हे कसं काय? पंढरपूरला पंढरीस आहेत की नाही? सोलापूर जिल्हा काय पंढरपूर तालुका आहे की नाही? पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या देवाला नाव गाव रूप आणि ठाव काहीच नाही. मग कसं काय करायचं? हे हा प्रश्न तुमच्या जवळ आला पाहिजे. जर देवाला रूप नाही, नाव नाही, गाव नाही, ठाव नाही, तर मग कोणत्या देवाची पूजा करायची? कोणत्या देवाला भजायचं? कसं भजायचं? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. म्हणजे आत्म्याला शोधायचं कुठे? नाही काय तुमच्याकडे आत्मा नाहीये? आत्मा नसतं तर आपण बसलो असतो का? मी बोललो असतो का? टाळकरी उभे राहिले असते का? हे सगळ्या जगाचं जे रहाटगाडगे चाललेला आहे व्यवहार हा चालला असता का? त्या आत्म्याच्या जीवावर हे जगाचं कार्य चालतंय, पण त्या आत्म्याला ओळखायला कोणी तयार नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आणि कशी सेवा करा? अखंडित सेवा करा त्याची. हे खंड न पडता त्याची सेवा करायची. कशी करायची? साधारण धावता हा विचार झाला तुम्हाला की देवच माणसं देव 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 करून आपले फिरतात. अनेक देव निर्माण करतात, आहे त्या देवाला बसतात. किती देव आहेत? 33 कोटी. किती? अरे 1 कोटीचे नावं सांगा. चला 100चे सांगा. चला 100 देवाचे नावं सांगा, बघू येतात का? इथे जेवढे लावलेत ना एवढ्याच देवाचे नावं येतील. त्याच्यापेक्षा आणखीन त्यात 10 मिक्स करा. आणि तेवढे देव जर घरात आणले, फोटो लावले तर किती लागेल? भिंती लागेल किती? राहायला जागा नाही, देवाला कुठे ठेवायचं? हा? अरे मग एका देवापासून निर्माण झालेले, एका देवापासून बरं का, सोन्याच्या विटेपासून अनेक दागिने तयार केले आणि त्यांची नावं ठेवली त्या दागिन्यांची. आणि त्या दागिन्यातलं जर सोनं काढून घेतलं तर शिल्लक काय राहील? एकाच मातीपासून अनेक मडगे बनवले, अनेक रांजण, डेरे, माठ सगळे. आणि त्याला जर विचारलं तुम्ही कोण, तर तो माठ म्हणतो मी माती आहे. तुम्ही आकाराला आणले, आपण आकाराला आलोय, पण खरे कोण आहे आपण? आपण खरे कोण आहोत? आणि खरे कोण आहोत हे समजण्यासाठी आपल्याला फक्त काय दिलंय? देह दिले, इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. हे पण हे भांडवल आपण कशा करता वापरले? खावं प्यावं ल्यावं मेलं की कुणी बघितलं? एक जण म्हणतो महाराज तुम्ही एवढं कीर्तन करता, एवढे फिरता गावोगावी, आणि म्हटले तुम्ही पण मरणार आम्ही पण मरणार, त्यापेक्षा आपलं खाऊन घ्या ना. विषय किती आहेत? विषय भरपूर आहेत ना. किती मनाला वाटेल तेवढं खावं, मनाला वाटेल ते प्यावं, खेळावं, हे किती विषय आहेत. आणि या विषयामध्ये रमा ना. अरे बाबा म्हटलं मरणार दोघंही, परमार्थ करणारे पण मरणार आणि परमार्थ न करणार पण मरणार. पण दोघाला न्यायला येणार जो आहे की नाही तो वेगळा आहे ना. ज्याने कधी परमार्थ केला नाही, ज्याने कधी कीर्तन प्रवचन किंवा वाचन हरिपाठ ज्ञानेश्वरी काय केलं नाही ना, त्याला यमाचे दूध न्यायला येतात. लक्षात ठेवा, यमाच्या तावडीतून तो सुटत नाही, त्याचं जन्म मरण टळत नाही. आणि सर्व संतांना त्यांची जी तळमळ आहे हीच तळमळ आहे की देव अद्वैत असताना तुम्ही द्वैतामध्ये आहात. अद्वैत कुसरी विरळा जाणे. हा
एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी वेळा जाणे. एक नाम हरी म्हणजे नाम आणि हरी एकच आहे आणि ते तुम्हाला ओळखायचं आहे बरं का. अद्वैत असताना तुम्हाला लक्षात येत नाही, लक्षात आणून देणारे पाहिजे आणि हे लक्षात घेणारे पण पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. ज्या अर्थी तुमच्या ठिकाणी प्रश्न निर्माण होत नाही त्या अर्थी तुम्हाला कीर्तन काय कळत नाही, वाचून काय कळत नाही, तीर्थयात्रा करून काय कळत नाही, फक्त मौज आणि मजा. लक्षात येतं का काय म्हणतो ते? मजा करण्यासाठी नाही, आपला हा देह एक साधन आहे, साधन. आणि या साधनाने तो देव आपला ओळखून घ्यायचा आहे. देव कुठे आहे? देवाचे दोन रूप आहेत, एक सगुण साकार आणि एक निर्गुण निराकार. पांडुरंगाची मूर्ती आहे, कुणी बनवली? स्वयंभू आहे का? स्वयंभू आहे का सांगा? कुणी बनवली हिला? माणसानेच ना. आणि माणसाला कुणी बनवलं? अरे तो मग तो कळला का? कर्म करायचं ते कर्म केलं, पण तो गर्भ कसा तयार झाला हे त्याच्या हातात आहे. त्याचा कधी विचार केलाय का? कुणी पाठवलं, का पाठवलं आणि कुठे जायचंय? हे तीन प्रश्न प्रत्येकाला आले पाहिजे. विचारावे प्रश्न दोन बरं का. काय? देव कोण आणि मी कोण? मी कोण आहे आणि देव कोण आहे? कुठे राहतो तो? त्याचा मुक्काम पोस्ट कुठे आहे? अरे तो गेल्या वेळेस सांगितलं, प्रत्येकाला जर असतील तर ऐकलं असतील तर, या मंडपामध्ये आपण बसलोय ना, या मंडपात तुम्ही उभे आहेत ना? मंडपात आपण उभे आहोत. आहे देव आहे, देव आहे, देव आहे, ओ देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, ओ देवच नटलेला आहे. म्हणजे काय? आकाराने, तुमच्या रूपाने, बुटका, उंच, काळा, गोरा, जाड, पातळ, हे सगळे रूप आहेत. पण तुमच्यामध्ये तो जो आहे तो वेगळा नाही आहे, लक्षात ठेवा. तो वेगळा नाही. तुम्हाला तसं वाटतंय हे. म्हणून तुम्हाला मी काय प्रश्न केला की मंडपात आपण आहोत का आपल्यात मंडप आहे? मंडप आपल्यात आहे काय? ज्या अर्थी मंडप आपल्यात नाही त्या अर्थी आपण देवात आहोत, देव आपल्यात नाही. देव जर आपल्यात असता, माणसं मेल्यावर देव मेला नसता का? काय म्हणतोय मी महाराज? माणूस जेव्हा मरतो तेव्हा देव मेला असता का नसता? मेला का देव? मग लाखो लोक गेले ना आता कोरोनामध्ये, देव मेला काय? हे तुम्हाला का सांगले जातं? लहान मूल शाळेत जात नाही, मग शाळेत जावं म्हणून त्याला काय सांगतात? गाणी शिकवतात, खाऊ देतात, खेळणी देतात, त्याला ती गोडी लागावी म्हणून. हे लक्षात ठेवा. हे शब्द खोटे असतील तर मला नंतर केव्हाही विचारा.
देवात आपण आहोत, देव आपल्यात नाही. पण तुम्हाला कळण्यासाठी सांगितलंय, त्याने जे सगुण रूप धारण केलंय हे तुम्हाला कळण्यासाठी आहे. खरं रूप सगुण नाही. निर्गुणापासून तो तयार झाला, पण जो तयार झाला त्याचा नाश आहे. मग सर्व देवतांनी जे अवतार घेतले ते देवता निजधामाला गेले की नाही? सर्व संतांनी अवतार घेतले, सर्व संत त्यांच्या निजधामाला गेले की नाही? मग सगुण रूप तयार झालं, आपलं सुद्धा सगुण रूप तयार आहे, हे नष्ट होणार आहे. कारण ते काही वर्षाकरता आपण पंचमहाभूताकडून उसनं घेतलंय. किती वर्षाकरता करार माहीत नाही, पण त्या पंचमहाभूताला परत द्यावं लागेल. कुणी असं म्हणणार नाही मी राष्ट्रपती आहे, मी पंतप्रधान आहे, मी खासदार आहे आणि मी आमदार आहे, मी देणारच नाही, असं कोणी म्हणू शकत नाही. मग कुठपर्यंत कमवता, कुठपर्यंत संता पाहिजे? अरे सत्तेसाठी खून करतात, पैशासाठी खून करतात. किती खाणार आहेत तुम्ही? अरे 100 वर्षाचं आयुष्य, 10 पिढीचं जरी तुम्ही मोजमाप केलं, गणित केलं, तेवढं पुरतंय ना. 50व्या पिढीने काय खावं म्हणून चिंता लागते. गावात मनुष्य आला एक, सगळे लोक पाया पडायला गेले. काही प्रश्न विचारा उत्तर देतो, काही प्रश्न विचारा उत्तर देतो. एक फार श्रीमंत होता गावात. इथे पण श्रीमंत माणसं आहेत आपल्या नवीन मुंबईमध्ये. ते म्हटले मला फार चिंता आहे. म्हटले त्या चिंतेचं उत्तर ते महाराज देतील. दररोज लोक जात आहेत तिकडे, गर्दी करताय, तुम्ही पण जा. आणि म्हणून ते वाजत गाजत सगळं ते आले. कोण असतील गावातला श्रीमंत माणूस? ते म्हणले कोण आले हे एवढे वाजत गाजत? ते म्हणले आमच्या गावातले 1 नंबरचे श्रीमंत, जसे पुण्याचे हलवाई, दगडू हलवाई. हां, तसं आता इथे काय कमी आहेत काय? ते तर गणपती देवाचा आपण म्हणतो, इथे कमी आहेत काय? मग ते आले, म्हटले महाराज म्हणले मला चिंता आहे फार. कशाची चिंता आहे? तर माझ्याकडे आता संपत्ती आहे, कमीत कमी 50 पिढ्या खातील एवढी संपत्ती आहे माझ्याकडे. पण मला अशी काळजी आहे की 51व्या पिढीने काय खावं. आता ही काळजी योग्य आहे का? 50 पिढ्या खातील, आता ही 91वी पिढी नवी नाही, 3री पिढी तरी हा बघणार आहे का? मग एवढी काळजी कशाला? म्हणजे काळजीपोटी आपण जे जगतो, जे दुःख पदरात घेता, कसं मिळेल सुख तुम्हाला सांगा ना. त्यांनी सांगितलं बाबा तुझ्या मनातला जो प्रश्न आहे हा तुझ्या पुरता जरी असला तर योग्य नाही. तुला जे आयुष्य दिलंय की नाही ते आयुष्य सार्थकी लावायचं असेल तर हे आमचं जे ज्ञान आहे हे ज्ञान घेतलं पाहिजे. तुला कोणत्याच पिढीची काळजी राहणार नाही, कोणत्याच पिढीची राहणार नाही. तुकाराम महाराजांच्या पत्नीने प्रश्न विचारला होता. त्या पत्नीला जिजाईला लोकांनी अशा काड्या घालून म्हटले त्यांना काय कळतं काय? विना घेतात आणि सरळ आपलं भंडारा डोंगरात जातात. त्या मुलाची काळजी आहे का त्यांना? आणि तू काय गप्प बसते? भांड त्यांच्याशी. तिने एकदा गच्ची धरली चौकातच. का हो तुम्ही दररोज विना घेऊन जाता आणि तुम्ही हे जन्म दिलेल्या पोरांना कोण सांभाळणार? आणि ते म्हणले सोड सोड, लोक बघतायत. लोक बघू नाही तर काय बघू, ह्या मुलांना कोण सांभाळणार? तुकाराम महाराज आगे म्हणलं सांगतो नीट मी, अगं ही मुलं आपली नाहीत. आपली नाहीत मग कुणाचे आहेत? ते आईबापाचे आहेत. मग त्या आईबापाला काय मी स्वर्गात जाऊ का विचारला? ते आईबाप नाही, म्हणजे पांडुरंग बाप, रुक्माई आई, त्यांना विचारायचं आहे. त्यांना कसं विचारायचं आहे तेच तुला सांगतो, घरात तर चल. मग अध्यात्म सांगितलं. आपल्याला झालेली मुलं हे आपल्यामुळे झाले का देवामुळे? बोलत राहा. देवामुळे. नक्की ना? नक्की का? देवामुळे झाली की नाही? मग देवामुळे जर मुलं झाली त्यांचा सांभाळ कोण करतंय? कोण करतंय? म्हणा पुढे. देवच करतो, आपण नाही करत. आपण करत नाही. त्यांनी आता इथं उभा केलंय, त्यांनी आता मला इथं उभा केलंय, त्यांनी तुम्हाला बसवलंय, त्यांनीच बसवलंय. तो वेगळा नाही. त्याला काय करून घ्यायचंय तो ठरवतो. अज्ञानाने म्हणतो की मी हे केलंय म्हणून, अज्ञानाने म्हणतो मी कीर्तन करतोय, अज्ञानाने म्हणता मी वाजवतो, मी गातो. हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान घालवण्याकरता सप्ताह आहे. हे अज्ञान घालवण्याकरता कीर्तनकार आहेत. आणि हे अज्ञान घालवण्याकरता मन लावून कीर्तन ऐकायचं आहे बरं का. आत्मदेवाचं काय झालं सांगा ना. श्रीमद भागवत तुम्ही ऐकलं असेल. आत्मदेवाचं काय झालं? एवढा सुखी असताना त्याला मुलगा नव्हता, त्याचं दुःख होतं त्याला. म्हणून ते तपश्चर्या करणारे जंगलामध्ये साधूकडे गेला. महाराज म्हणले मला एखादा पुत्र पाहिजे.
ते म्हणले अरे कशाला पुत्राच्या मागे लागतोस, ज्याला पुत्र झाले ते कुठे सुखी आहेत. तुम्ही सांगा, माऊलींना किती मुलं होती, निवृत्तीनाथांना, सोपान देवाला, मुक्ताला किती मुलं होती, जनाबाईला किती होती, सखुबाईला किती होती, मीराबाईला किती होती, पण आज आजारामार आहेत की नाही, त्यांना संपत्ती होती का, त्यांची घरं होती का, पण आजही त्यांची 730 आणि 735 आणि 750 वर्ष पुण्यतिथी साजरी होते. नव्याने साजरे होते. आपल्या आजोबाची पुण्यतिथी साजरी करतो का आपण, माहित नाही कोणाला, आजोबाचं नाव माहित नाही, पंजोबाचं नाव माहित नाही, आणि त्यांची एवढ्या पिढीची पुण्यतिथी साजरी होते नव्याने. याचा अर्थ काय, देह कष्टी होती परोपकारी, परोपकारासाठी देव. आणि ते हेच सांगतात की बाबांनो, या तुम्ही जगात आलेले आहेत की नाही, हे काही वर्ष करता आला, शिक्का कोणावर मारलेला नाही, फक्त मला ओळखून घ्या. ऐके जे या प्राण्यांच्या ठाई, माणसाला म्हणलं बरं का, ऐके जे या प्राण्यांच्या ठाई, आणि या ज्ञानाची आवडी नाही, अरे तयाची जियाली म्हणे काय वरी मरून जाण. माऊली म्हणता स्वतः, देवाबद्दलच्या ज्ञानाबद्दल जर तुम्हाला कळून घ्यायचं नसेल तर मेलेलं बरं, कशाला जगता. शुद्ध जैसे ग्रह काय चैतन्य देह, तैसे जीवित हे समूह ज्ञान हे ना, ज्ञान नाही त्यांना, पुढच्या पिढीची काळजी, त्याच्या पुढच्या पिढीची काळजी, एवढी पाहिजे मला, एवढं पाहिजे मला. अरे कशाला पाहिजे, तू जेवढ्या वर्ष जगणार आहे तेवढपर्यंत तू तुला देऊन स्वतः जेवणार नाही, तुला जीवन झोपल्याशिवाय तू झोपत नाही. अरे झोपतच नाही, देव कुठे झोपतं का. देवाचा जन्म होत नसतो, हे लक्षात घ्या. देवाचा जन्म होत नसतो, तो आजन्म आहे. भगवंत म्हणतात की मला जन्म झाला म्हणतात, मला काय झोप होतात, मला काय जेव होतात, मी उठलो, मी झोपलो. अरे कोणाचं म्हणणं आहे, भक्ताचं म्हणणं आहे, त्यांना आनंद देण्यासाठी. आपल्याला आनंद मिळतो म्हणून की नाही, गाण्यामध्ये आनंद मिळतो, वाजवण्यामध्ये आनंद मिळतो, पण हा आनंद टिकत नाही. तेवढ्यापुरतं तेवढं, ते जे साधनं घेतले त्या साधनापुरतं आपण डुलतो. ते साधन बंद झाल्यावर ऑटोमॅटिक साधन आतलं चाललं पाहिजे, आपल्या शरीरामधलं साधन ऑटोमॅटिक चाललं पाहिजे, आणि त्या साधनावर तो नाचला घ्यायला पाहिजे. हा ते चिंतन आहे, ते चिंतन आहे, आणि तो देव कळल्याशिवाय हे चिंतन कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये, देव काढण्यासाठी पहिलं चरण, देवा नाही रूप देवा, देव देव म्हणून व्यर्थ काढण्याची, देव देव म्हणून व्यर्थ का फिराजी, 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 निज देव देवाची मुळी कोण, निज देव देवाची मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाम, 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 देव देव म्हणून व्यर्थ का विराजी, निज देव देवाची मुळी कोण,
नेण्याची मुळी कोण निज देव नेण्याची मुळी कोण देव देव म्हणणे व्यर्थ कापी राजे निज देव नेण्याची मुळी कोण निज देव नेण्याची मुळी कोण निज देव नेण्याची मुळी कोण देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी. पण तो देव कुठे राहतो? देव कुठे राहतो हा प्रश्न नाही, देवात आपण राहतो. हे प्रश्न नीट लक्षात घ्या. देवात आपण राहतोय. देव म्हणजे मूर्तीपुरता नाही, देव म्हणजे देवळापुरता नाही, देव म्हणजे ग्रंथापुरता नाही, देवातच आपण राहतो. समुद्राच्या पाण्यामध्ये जसे जलचर राहतात की नाही, तसं या ब्रह्मांडामध्ये आपण राहतोय. आणि आपलं कार्य संपलं की आपण निघून जातो बाजूला. पंचमहाभूताचा जो असतो तो पंचमहाभूतामध्ये विलीन होतो, नाश पावत नाही, आकार नाश पावतो. आत्मा आत्म्यामध्ये, हा जीवात्मा शिवात्म्यामध्ये विलीन होतो, कुठे जात नाही कुठे येत नाही. देव त्याला नाव दिलंय कळण्यासाठी. सगुण रूप तयार झालं तुम्हाला कळण्यासाठी. कापुराची वाती उजळली ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जशी. त्या कापुरात अग्नी होता की नाही? कुठे गेला मग तो अग्नी? तुम्हाला दाखवण्यासाठी तो कापूर तयार केला. मी असा आहे म्हणून तो आकारात आला. पण आकारात आलेला जो आहे त्याला विलीन व्हावंच लागेल. म्हणून सर्व देवता सर्व संत जे जे जन्माला आले ते पुन्हा त्यांच्या निजधामाला गेले. कोणी राहिलं नाही. या ब्रह्मांडामध्ये जे अवताराला आले, जे जन्माला आले ते सर्व गेले. पण जे ब्रह्मांड आहे ते मात्र आहे तसंच आहे. लक्षात ठेवा. कितीही अग्नी पेटू द्या, कितीही धूर निघू द्या, कितीही पाणी येऊ द्या, आकाश आहे तसंच आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही. असा तो देव. आणि त्या देवाला भेटायला तुम्ही लांब जाता. अरे तोच देव तुमच्या जवळ आहे ना, तुमच्या जवळ आहे हे सांगण्यासाठी तैसा हृदयामध्ये असता राम. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे अशी, ही बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सांडणारे कल्पना, ओळखारे वस्तू. काय वस्तू म्हणजे काय? वस्तू म्हणजे देव. आपल्या कल्पना बाद करा. कधी होतील? तुम्ही सोन्याहून पिवळेत, पण व्यासपीठावरची मंडळी बिघडलेली आहे. खरं सांगत नाही. मायेने जसं देव झाकून टाकला आणि नको ते दाखवलं. बरं का, खरं आहे ते झाकवते आणि नको आहे ते दाखवते. हे मायेचं कामच आहे. बरं, मायेचं काम असू द्या, कीर्तनकाराचं काम काय पाहिजे? तुम्हाला चांगले जोक सांगितले, तुम्हाला हसवलं, पोट धरून हसले, पोट धरून हसून हसून रडले. हे काय? हे कीर्तनाचं नाव आहे का? अभंगाचं नाव नसतं हे. हसून हसून पोट दुखलं. विनोदाचार्य आणि मोठे मोठे गाजणारे कीर्तनकाराचं नाव आहे विनोदाचार्य. हसून हसून लोक दमले, हसून हसून रडले, हसून हसून पडले. काय नाव आहे त्या कीर्तनाची? कसं काय समाजाचं होणार? समाज सुधारणार कसा? नवीन पिढी सुधारणार कशी? अरे खऱ्या ज्ञानावर माती देत मी ठेवली आहे, झाकण ठेवलंय आणि नको ते दाखवता. हे समाजाचं कार्य करता का तुम्ही? सांगतात भरपूर. हे बघा, शास्त्र जरी तुम्ही पाठ करून सांगितलं आणि तुम्ही जरी कीर्तनकार झाला, त्याचा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत काय उपयोगच नाही. लक्षात ठेवा. कीर्तनकार भरपूर होतील ना, वाचन करा, ज्ञान भरपूर आहे ना. ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, श्रीमद भागवत आहे, गाथा आहे, महाभारत आहे, दासबोध आहे. ग्रंथ वाचला की तो कीर्तनकार होतोय. अनुभव कुठे आहे? 22 वर्षाच्या मुलीचं लग्न झालेलं नाही, नर्स म्हणून कामाला गेले, 50,000 रुपये पगार आहे, तिचं लग्न झालेलं नाही. आणि डिलिव्हरीला आलेल्या बाईला म्हणते, काय झालं तुला बोंबलायला? कुणाला म्हणते ती? नर्स म्हणते. कोर्स घेऊन गेली ती, 3 वर्षाचा कोर्स केलाय तिने, 5 वर्षाचा. आणि त्या डिलिव्हरीला आलेल्या बाईला म्हणते, हिला काय झालं बोंबलायला? कळतं का? कळेल का तिला? असे कीर्तनकार आहे, त्याला स्वतः अनुभव नाही. या आत्म्याचा अनुभव घ्या. शब्दाचे गौरव कामान शब्दाचे गौरव कामना है. शब्दाचे गौरव
मुकामाने अनुभव प्रमाण आणि शब्दांचे गौरव कामा नये. शब्द पाठ करून कोणी पण सांगाल हो. थेरी आणि प्रॅक्टिकल फरक आहे. कुणाला थेरी जमते, कुणाला प्रॅक्टिकल जमतं. प्रॅक्टिकल असतं, थेरी नाही माहिती. काही ना थेरीच माहिती आहे. तसं शास्त्र वाचून पाठ करून सांगणं आणि अनुभव येऊन सांगणं यात फार फरक आहे, लक्षात ठेवा. आणि कोणता अनुभव आला पाहिजे? मी देव आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी शरीर नाही. कोण म्हणेल? कुणालाही विचारलं तुम्ही कोण? मी अमुक अमुक. त्याच्या देहाला जे नाव ठेवले त्या देहाने तो म्हणतो मी अमुक आहे. हे माझं घर आहे, ही माझी शेती आहे, हे माझी एवढी दुकान आहेत. कुणाची आहे ती? आपल्या शरीरामध्ये जर आत्मा नसेल तर आपण कोणतं कार्य करू शकू सांगा? बोलू शकत नाही, खाऊ शकत नाही, पाहू शकत नाही, चालणं तर लांबच राहिलं. त्या दुकानापर्यंत जायला तीर्थाला जाता, कुणाच्या जीवावर जाता? कोण नेतो तुम्हाला तीर्थाला? विचार करा. विचार केला तर प्रश्न सुटेल. विचाराशिवाय प्रश्न सुटत नाही. चाललंय म्हणून चाललंय असं नाहीये. का करता तुम्ही? का जन्माला आला? का लग्न केलं? का नोकरी करताय? का नोकरी का करताय? कुटुंबाला सांभाळायचं, तुमची जबाबदारी. मग माझ्याशिवाय कुटुंब चालेल काय? अरे तुम्ही कोण? तुम्ही नाव माहितीये का? आणि मग ते म्हणतात नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे म्हणून. हे प्रमाण तुम्हाला समजण्यासाठी दिले तो. हे लक्षात घ्या. आणि आपल्याला कर्मणूक पाहिजे, कर्मणूक पाहिजे म्हणून खरं ज्ञान तुम्हाला कळणार नाही. माऊलीचं सांगणं तुम्हाला का पटत नाही? कशाला देव देव म्हणून फिरता? तुमच्या जवळ देव आहे, जवळ. हे सुद्धा तुम्हाला पटावं म्हणून. लहान मुलाला शाळेत जात नाही म्हणून खाऊ देता, खेळणी देता, गोड गोड बोलता. कितवीपर्यंत हो? कितवीपर्यंत? 7वीला गेल्यावर खाऊच देता का? काय देता मग? कानाखाली देतं का नाही? आता ह्याला खाऊ देणं चालेल हो? 7वीला गेला त्याला अजून काय वाचताच येईना. पत्र आलंय गावचं, त्याला वाचताच येईना. मग खाऊ देता? बाळा खाऊ. हा खेळणं खेळ. आता तू हे सायकल देतो तुला, नाही आलं ते चालेल का? लगेच तुला बोर्डिंगमध्ये टाकतो, ह्याला झोडून काढ, कानाखाली दे त्याच्या. काय येत नाही? अरे कळत नाही म्हणून सांगितलं तुम्हाला. तैसा हृदयामध्ये असता. अरे मग हृदयातला राम गेला कुठे? सर्वांच्या हृदय देशी म्हटले. हे का म्हटलं हे लक्षात घ्या तुम्हाला पटण्यासाठी. पण तो नुसता हृदयात नाही, त्याच्यामध्ये आपण आहोत. आणि ते कळण्यासाठी तुम्हाला योग्य तो गुरु बघावा लागेल. म्हणून जाणतेने गुरु भजजे, तेने कृतकार होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी घाला ना, शेंड्याला काय पाणी घालतात? अरे एक फाटा तोडतात तर पळत सुटतात. मला कळलं म्हणून. काय कळलं तुम्हाला? कळलं काय? तुमच्या जवळचा देव कळाला का? जर देव कळायचा असेल तर मग कसा कळून घ्यायचा? शरण जाय सद्गुरु शरण जाय, सद्गुरुची 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 शरण जाय. त्याची ब्रह्मा प्राप्ती होय, त्याची ब्रह्मा प्राप्ती होय, सद्गुरुची शरण जाय, सद्गुरुची शरण जाय. सद्गुरुची शरण
सद्गुरूशी शरण जावे. आता गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू, आता त्यांनी प्रमाण दिलं म्हणून मला सांगावं लागतंय. गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू. गुरु तुम्हाला मार्ग दाखवतात. गु म्हणजे गुह्य आणि रू म्हणजे प्रगट करणं. जे गुह्य आहे त्याला प्रगट करता आलं पाहिजे, तो गुरु. पण हा गुरु नुसता मार्ग दाखवतो, जा तुला अहो अमुक अमुक कुठे चाललंय, हा तुम्ही सरळ जावा आणि डाव्या हाताला वळा. हा नुसता मार्ग दाखवला. त्याला दाखवता आलं किती जागा, अहो हीच जागा आहे, चला मी तुम्हाला घेऊन जातो, असं कोण म्हणत नाही. गुरु फक्त मार्ग दाखवतो. त्याला भजन येतं, त्याला वाजवता येतं, त्याला दिंडी जाता येतं, विणा घेता येतो, हरिपाठ बनता येतो, पण तो गुरु होऊ शकत नाही. हल्ली कोण कोणाचं गुरु होत आहे. अहो ते दरवर्षी दिंडीला विणा घेतात. आता सुद्धा आळंदीला ते विणा घेतात का नाही, बाहेर असतात बघा विणावाले तिथे, त्यांच्या पाया पडतात, त्यांच्याकडून माळ घालतात. तुळशीला पाणी घाला, एकादशी करा, जा हरिपाठ म्हणत जा. मोठे मोठे कीर्तनकार तेच करतात ना, ज्याला माळा घालतात तिकडे हे मोठ्या स्टेजवर बसले असतात. कोण ज्ञानी माणसं ओळखतील, कोणाची नावं घ्यायची नाहीत मला. ज्यांना माळा घालायच्या आहेत तुम्ही या बाजूने या, आणि वरच्या स्टेजवर बसले असतात, माळ घ्यायची आणि टाकायची. काउंटरवर हरिपाठाचं पुस्तक ठेवलंय ते घ्या, एकादशी करा आणि आषाढी कार्तिक करा, बस. याला गुरु म्हणतात का? अरे गुरुदर्शन काय असतं? जाग्यावर अनुभव आला पाहिजे, जाग्यावर. आणि तो अनुभव सद्गुरू दाखवतो, गुरुला नाही कळत. आणि अशा अनुभवाने तो जेव्हा प्रसिद्ध होतो तेव्हा तुकाराम महाराज की जगद्गुरू होतात. शंकराचार्य एक नंबर. पहिल्यांदा तसे वाहिलं तर कृष्ण भगवान, शंकराचार्य आणि नंतर तुकाराम महाराज हे जगद्गुरू आहेत. गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू. सद्गुरू काय करतात? प्रत्यक्षात तुम्हाला तो अनुभव आणून दाखवतात. तू देव आहे. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. नीतावर सुधाविली माझी त्याच्या पुढे म्हणतात, माझे रूप मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. मग माझं स्वरूप, मला माझं स्वरूप कळायला पाहिजे. आणि माझं स्वरूप कळण्यासाठी मला हे भांडवल दिलंय. हे शरीराचं भांडवल, माझं स्वतःचं स्वरूप काय आहे. कोण लक्ष देतं का या गोष्टीकडे? पाया कोणी बघतं का घराचा? वा काय बिल्डिंग बांधली हो, 9 मजली बिल्डिंग बांधली, काय कलर दिलाय, काय ते शिड्या आणि काय ते आतले ठेवून. अरे पण तो पाया दिसतच नाही. पण पाया असल्याशिवाय तर बिल्डिंग उभा होत नाही. पायाला लक्ष देतं का? झाडाचं मूळ दिसतं का? वरतीच फक्त रंगलेलं हिरवगार फळं आलेली. अरे मूळ ज्याच्या जीवावर सृष्टीचं कार्य चाललेलं आहे, जगाची माता, जगाचा पिता, जगाचा डॉक्टर आणि जगाचा न्यायाधीश तो आहे. षडगुण संपन्न असणारा आणि सर्व त्याची भांडारं भरलेला आहे तो कनवाळू कृपाळू दयाळे होय. पण त्याला जा ना त्याच्याकडे, हे सद्गुरूने समजून द्यायचंय. तो सद्गुरू, त्याच्याकडे ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान दिलं पाहिजे हो. पण आम्हाला तसं ज्ञान आवडत नाही. आम्हाला झोपा येतात. जोक सांगितलं की तुम्हाला हसायला येतं. हसता काय? अरे आपलं जीवन काय, जगतो कसे आपण, कधी जाईल याचे कधी विचार केला का? तो मृत्यू आत्ता आपल्या जवळ आहे. बोला, तो मृत्यू आत्ता आपल्या जवळ आहे. पाठीमागे उभा आहे. जेवताना घेईल तो, चहा पिताना घेईल, चालताना घेईल, फिरताना घेईल, झोपेत घेईल, कधी घेईल सांगता येत नाही. म्हणजे तो काय लांब आहे का? अरे देव लांब आहे का? कुठे द्रौपदी धावा केला देवाचा आणि लगेच देव येतात. म्हणजे काय, द्वारका कुठे, हस्तिनापूर कुठे, लगे येतात का ते? हो तो तुमच्याच जवळ होता, तो प्रगट झाला. फक्त त्याला नाम उच्चारिता कंठी. नाम उच्चारिता कंठी. नाम उच्चारिता कंठी. पुढे उपाय पुढे उभा जगदिती. पुढे उभा पुढे उभा जगदिती. पुढे उभा नाम उच्चारिता
उच्चारिता पुढे उभा जगजेठी. त्याने सगुण रूप धारण केलं म्हणून आले ना ते. त्यांनी सगुण रूप धारण केलं होतं म्हणून आले. आता येतील काय? 5 पती समोर असताना ते आले का त्यांना सोडवायला? काय मुद्दा नीट लक्षात घ्या. आपण त्याचा उच्चार करावा. कोणत्या नावाने हाक मारायची त्याला प्रश्न आहे हा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. बर का, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. किती देव आहेत हे? किती देव? एकच देव आहे. ह्याची नावं ठेवलेत तेवढे. एकच देव आहे. एकच नाव घ्या ना. एकापासून जे निर्माण झालं ते एकाच नाव घ्या ना. पण ते एक नाव तुम्हाला माहित नाही. गॅरंटेड सांगतो. असा कोणी भाग्यवान असेल तर असेल, माहित नाही. काही काही इथे मंडळी आहेत 10-12 जण. एक घ्या, त्या एकाचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे का नको? आकाराला आलेल्या देवाची नाव तुम्हाला माहिती आहेत, पण त्या त्या युगात त्यांनी तो अवतार धारण केलाय. आता हाक मारा येतात का बघू? राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्मा राम. राम तो हा कालचा पुत्र दशरथाचा, अनंत युगाचा आत्मा राम. काय म्हणायचे त्यांना? रामाशी राम जरी ठाऊक, तरी का शरण जाता वशिष्ठाशी. अरे ते स्वतः वशिष्ठ मुनीला शरण गेले. मग त्यांच्या गुरुने काय त्यांना राम म्हणायला सांगितलं काय? प्रभू रामचंद्राचा देह राम होतं का? नंतर नाव ठेवलंय. आणि गुरु केल्यानंतर परत सांगितलं का तू आज राम म्हणत जा म्हणून? कृष्ण भगवंताचा जन्म झाल्यानंतर शांतपणे ऋषीने त्यांना सांगितलं का की तू कृष्ण म्हणत जा म्हणून? कशासाठी गुरु केले? अरे गुरु परंपराच विसरलेत लोक. नको त्यांच्या मागे जातात. कला आहे त्यांच्याकडे. या कलियुगामध्ये कलेनी भरलेलं हे कलियुग आहे. पण कला कुठपर्यंत आहे? तुमचा हातपाय चालतात, गळा चालतो तोपर्यंत ही कला आहे. पुन्हा काय करणार? परत काय करणार? 14 विद्या 64 कला जरी झाल्या अवघड सकळा, तरी एक न उपजे प्रेम कळा, तरी झाल्या निष्फळ. एक प्रेम कळा असू द्या तुमच्याकडे फक्त, आणि 14 विद्या 64 कला एका पारड्यात टाका. प्रेम कळेचं पारड खाली आहे तसंच आहे, त्याने वरती येणार नाही. मग काय श्रेष्ठ आहे ते जाणून घ्या ना. प्रवास करायचा तर तिकीट काढा. काढता की नाही तिकीट? नाही तर काळरूपी टीशी कधी पकडेल सांगता येते. तिकीट काढायचं ते. आणि तो देव जाणून घ्या. तो देव निर्गुण निराकार आहे. सगुणाला आलेला देव. या निजधामाला त्यांना जावं लागतं. आपल्यालाही जावं लागतं. का आलो, काय करायचंय, कुठे जायचंय हे समजण्यासाठी. देव देव म्हणून हिंडू नका, व्यर्थ हिंडशी. आणि निजदेव नेनशी मुळी कोण. अरे तुमच्या जवळ आहे हे सांगण्याकरता पुन्हा म्हणतोय मी. परत पुन्हा पुन्हा हा शब्द मी वापरतोय तुम्हाला समजण्याकरता. तुम्ही बागुलबुवा बघितलं का मोरे साहेब? बागुलबुवा बघितलं का? बघितला? बागुलबुवा बघितला साहेब? तुम्ही बघितलं का बागुलबुवा? तुम्ही लहान पोराला भीती सांगता का नाही? हे झोप तू बागुलबुवाला बघ. अरे कोणी त्यांनी बी बघितलं नाही, त्याच्या पिढीने बघितलं नाही. आणला कुठून बागुलबुवा? आणला कुठून? तुमच्या मनात भीती घातली. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची तुमच्या मनात भीती घातली ही तू करू नको. आता काय करायचं काय करू नये ह्या गोष्टीच्या त्याला समजतात. पिऊ नको पिऊ नको बाबा, आतडी खराब होतील, लिव्हर खराब होईल. त्याला प्यायचंच आहे तर काय करायचं? मी तर म्हणतो अशाने भरपूर प्यावी, भरपूर प्यावी. कशाला जमीनला भार आहे? खायला कारण भोईला भार. लवकर त्यांचं कार्य संपवावं. पिऊ नका म्हणायचीच गरज नाही. भरपूर पे, तुला काही जेवढे प्यायचे तेवढे. कारण जिवंतपणे जर हा माणूस सुख देत नाही तर नंतर काय सुख देणार आहे हो? हा, संतांचं बोल लक्षात घ्या. संतांनी काय शिवे दिलं नाही? शिवे दिलं नाही का संतांनी? काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुकाशी अरे मुडा. चालेल म्हणाला आपला वेळ नाही म्हणून म्हणतो बरं का. अरे तुझ्या बरोबर काय तुझ्या म्हणजे कोणी व्यवहार केलाय? भूताने व्यवहार केला काय? तुझ्या तोंडात देव कसा येत नाही, हरी का येत नाही? का कळून घेऊ नये देव? कुणाच्या जीवावर संसार करता तुम्ही? कुणाच्या जीवावर बाजा मारता आणि मला ओळखत नाही तुम्ही? का रे
आठवेचे गोपाळो देवाचे आठवेचे गोपाळो देवाचे गोपाळो देवाचे गोपाळो तुमच्या कल्याणासाठी तुमच्या सुखासाठी ते ओरडून सांगतात, हाक मारून सांगतात. हा कारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका, हा करून सांगतात ना. मने मुक्ताबाई ऐक चांग देवा अंतरीची खून, जा सद्गुरु शरण तुझं नेतील तारुण. कोणी सांगावं? मुक्ताबाईनी. किती शिकल्यात मुक्ताबाई? किती ग्रॅज्युएट झाल्यात? किती श्रीमंत आहेत? अहो त्यांना मांड दिलं नाही, मांड भाजायचं त्या मडकं दिलं नाही त्यांनी, विसोबा खेत्राणी. अशा मुक्ताबाईचा हा अभंग आहे. 14 वेळा काळाला परत पाठवलं. असे चांगदेव महाराजांची सुद्धा नशा उतरून टाकली. त्यांना आश्चर्य वाटलं मोठं की मी तपश्चर्यातून उठल्यानंतर मेलेली माणसं मी आणि उठवत होतो, हे कुणी उठवली? कुणी गावात मेलच नाही का? ते म्हणले भरपूर मेले होते. मग एक चिमुरटी मुलगी आली, तिने एक कुत्र्याचं हाडूक घेतलं आणि त्याच्यावर असं ओवाळलं, असं हाडूक टाकून दिलं, त्या हाडकाचं कुत्रं झालं आणि माणसं पण उठून बसली. काय ताकद आहे ही? कुठून आली ही ताकद? आली कुठून? योगा करायला पाहिजे का? ध्यान धारणा करायला पाहिजे का? नाही, आत्मस्वरूपाची ओळख केली. आधी ना तुम्हा बीज प्रगटले, पण त्या बीजाचं प्रगटीकरण झालं का? आधी ना तुम्हा बीज प्रगटले, ते बीज काय आहे कळलं का? हे जाणून घ्या ना, काय बीज आहे आम्हाला पाहिजे ते. कोण म्हणते का? ते बीज काय आहे आम्हाला पाहिजे असं कोण म्हणतं का? मग ऐकता कशाला? अरे 100 शब्द उच्चार केले तरी एक रक्ताचा थेंब वाटतो. तुमच्यासाठी मी म्हणतो एक बाटली आटू द्या, पण कळून तर घ्या. प्रत्येक कीर्तनकारात प्रत्येक सप्त्यामध्ये 10-20 जण घडले पाहिजे का नको? केवळ ऐकायचं म्हणून ऐकू नका. हे तिकीट काढून ऐका, मग तुम्हाला आनंद वाटेल. लक्षात ठेवा, देव बाहेर शोधायचा नाही, देव तुमच्या जवळ आहे. पुन्हा म्हणतोय जवळ आहे म्हणजे देवात तुम्ही आहे. आंघोळ करताना बादली भरले पाण्याची. आंघोळ करताना पाण्याने बादली भरली आहे आणि जे तांब्या घेतलाय तुम्ही आंघोळीला, त्या तांब्यात पण पाणी आहे आणि तो तांब्या बादलीत ठेवलाय. पाणी तांब्यात पण आहे, पाणी बाहेर पण आहे, कारण बादलीत भरले ना. आकाराने आलाय तांब्या म्हणून तुम्हाला तो दिसतोय, पण तांब्यात पाणी आहे, बाहेर पाणी आहे. म्हणजे तांब्या कशात आहे? पाण्यात आहे, पण दोन्ही बाजूला आहे की नाही तो? तसं तो तांब्या जसा बादलीत भरलेल्या पाण्यामध्ये आहे, तसा ह्या ब्रह्मरूप रूपी या आत्म्यामध्ये आपण व्यापक सर्वगत हा तो मुक्तत्वे आसू द्यावे सादर, आसू द्यावे सादर.
पाण्यातला तांब्या तसं तांब्यात पाणी आहे, बाहेर पाणी आहे, तसं संपूर्ण हे ब्रह्मांड भरलेलं जे आत्मस्वरूपाचं आहे, ते ब्रह्मांड आहे, जे आत्मस्वरूप आहे, त्या आत्म्यामध्ये आपण आहोत. आपलं कार्य झालं जसं पाण्यामध्ये जलचर आहेत आणि त्याचं आयुष्य संपल्यानंतर मासे कडेला फेकतात, ते पाण्यात ठेवत नाही. कोणताही जलचर मेला की ते समुद्र तुम्हाला काट्याला आणून टाकतं. तसं आकाराला आलेला माणूस फक्त जातो, परंतु त्याच्यामध्ये असणारा आत्मा कधी जात नाही, कारण आत्मा जन्मालाच येत नाही ना. अर्जुनाचा हा प्रश्न आहे की मी यांना कसं मारू, मी मेल्याने मला पाप लागल, मग मला स्वर्गात जागा मिळणार नाही. कृष्ण भगवान म्हणले मी सांगतो ते कर. तू मारणारा कोण आणि ते मरणारे कोण? अरे आत्म्याला कुठे जन्म असतो का? मग आपण कोण? आपण देह आहोत का आत्मा आहोत? मोरे साहेब सांगा, देह आहोत का आत्मा आहोत आपण? प्रश्न पडला ना. सर्व घटी रामा देहा देही एका सूर्यप्रकाशाचा सहस्ररश्मी सूर्यप्रकाशाचा सहस्ररश्मी सर्व घटी रामा देहा देही एका सूर्यप्रकाशाचा सूर्य आहे, त्याची किरण सगळीकडे आहेत. एका सूर्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड प्रकाश पडतो. तसा प्रकाश हे आत्मस्वरूपाचा आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आत्मा आहे आणि तो आत्मा, त्या आत्म्यात आपण आहोत. आपल्यात आत्मा आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आहे. कळसाचं दर्शन झालं की तुम्हाला वारी घडली, मुक्ती. कळसाचं दर्शन घेतल्यावर, तुळशीला पाणी घातल्यावर, अरे तुम्हाला शाळेत जायला सांगितलंय. आ ई केल्याशिवाय, क का की की केल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं? बालवाडीत तुम्हाला घातल्याशिवाय तुम्हाला अक्षर ओळख होईल कशी? फर्स्ट के जी, सेकंड के जी, ज्युनियर आणि सिनियर, पहिले दुसरी हे केल्याशिवाय तुम्हाला तो पुस्तक वाचता कसं येईल? म्हणून तुम्हाला सांगितलं ही त्या वर्गात नका बसू. कळसाचं दर्शन झाल्यावर मुक्ती मिळत नसते, आणि तशी मिळली असते तर मग काय काय एवढं करायची काय कारण आहे? आयतं जरी मिळतं तर त्याला एकच कारण आहे बरं का. काय कारण आहे त्याला? की तो आत्मा मी देव आहे हे समजण्यासाठी तुम्हाला गुरुकडे नाही तर सद्गुरूंच्याकडे जावं लागेल. आणि सद्गुरू तुम्हाला ते एक वस्तू देतील. काय वस्तू देतील? तेने साध ती साधन, तेने साध ते साधन, तेने साध ते साधन, तेने साध ते साधन. तुटती भावाची बंधन, तुटती भावाची बंधन, तुटती भावाची बंधने, बंधने, तुटती भावाची बंधने, तेने साध ती साधने, ते साधने, ते साधने, ती बंधने. बाबाने भजन तुटती भावाची बंधन, संत एक तुम्हाला साधन देतात. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही.
तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ह्या भवसागराचं, ह्या दुःखाचं, ह्या संसाराचं बंधन तुटलं पाहिजे. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नाही आपण. याच देही करा ओळखी आत्माराम. याच देहामध्ये तुम्हाला सुटता येतं, अन्य देहामध्ये सुटता येत नाही. 83,99,999 जन्म घेतले, परत गेले मेले आले, पुन्हा गेले मेले आले. आता मात्र नाही, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि चुकली या वर्म फेरा पडे. काय फेरा पडतो? दुःखात यावं लागेल. मग काय होते त्याला? नाही काय सांगू त्या गर्भीच्या यातना. मज भोगिता नारायणा मांस मलमूत्र जाना. क्षणा क्षणा तुझं ध्यातसे माझे स्वहित नेनती कोणी. दुःख आहे ना ते. जन्म मरणाचं दुःख आहे. जन्माचं जसं दुःख आहे तसं मरणाचं पण दुःख आहे. 1000 विंचू चावल्याचं वेदना आहेत. बोला, एक विंचू चावल्याला तुम्हाला सहन होत नाही, आणि 1000 विंचू चावल्यावर काय होत असेल हो? डोळे बाहेर पडतात, कान फुटतात, जीभ बाहेर पडते, हातपाय वाकडे होतात. मृत्यू जात नाही म्हणून सारखा तडपड 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 जीवाचे हाल होतात. ते हाल करायचे नाही. शांतपणे दिवा जसा आहे तो झाकलाय, तो विजलाय का काय कळत नाही, तसं शांतपणे तो गेला पाहिजे. आणि त्यासाठी तो जो आपल्या जवळ देव आहे, निज देव नेनशी मुळी कोण. अरे मुळामध्ये तुमच्या जवळ देव आहे, तो जाणून घ्या. कोण जाणून देईल? तो सद्गुरू जाणून देईल. आहेत आजही इथे, कुठे जायची शोधायला गरज नाही. इतका जवळ आणि इतका रोख आहे. आणि हा जयद्रथ आणि हा सूर्य इतका रोख परमार्थ आहे, लक्षात ठेवा. आहे तरी सुगम परिजनाशी झाला दुर्गम. का जयाचे चुकले वर्म सत्यमागमाकडे. कसं काय, का चुकलं? अरे बाबा, नाना साधनांचे उदार आणि हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार दिलाच कुणी? देतच नाही कुणी. तुम्हाला जोक ऐकायची सवय झाली ना. 70,000 आणि 80,000 देता. कोण देतं? तुम्हीच देता ना. आणि काय सांगतात ते? सासूला सर्दी झाली होती, खीर चालली होती, आणि वाफेमुळे ते सर्दीचं तूप पडलं, आणि जावई काय खाईना. या गोष्टी सांगून तुम्ही कितपर्यंत ऐकणार? कुठपर्यंत ऐकणार या गोष्टी? खऱ्या ज्ञानाच्या गोष्टी ऐका. देव तुमच्या जवळ आहे, नव्हे देवात तुम्ही आहे. आता उलट सांगतोय मी, देवात तुम्ही आहे, तुमच्यात देव नाही. कारण तुमच्यात जर देव असता तर मनुष्य गेला की देव पण मेला असता. देव मरत नाही, वेगळा आहे तो. निज देवाला जाणून घ्या, ते सद्गुरू तुम्हाला जाणून देतील बरं का. आणि अशा देवाला, तो जर तो देव आहे, अशा देवाला रूपही नाही, त्याला नावही नाही, त्याला गावही नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही नाम. 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 देवा नाही गाव कोणी नाही. देवा नाही गाव कोणी नाही. देवा नाही गाव कोणी नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाम. देवा नाही रूप, देवा नाही नाम. देवा नाही गावा कोठे काय. देवा नाही गावा कोठे काय. देवा नाही रूप, देवा नाही नाम. देवा नाही रूप, देवा नाही नाम. रूप नाही त्या देवाला, नाव नाही त्या देवाला, गाव नाही ना ठाव नाही. कसं काय करायचं हे? देवाला तर काहीच नाही. बरं सांगतंय कोण हे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ते सांगतात, ऐकणार नाही का तुम्ही? ऐकावंच लागेल. ज्ञानाची मूर्ती आहे ती.
अहो साधा त्यांचा हरिपाठात जर विचार केला तर तुम्हाला प्रश्न सुटतील जीवनाचे. असं ज्ञान आहे ते. एक एक ओवी, एक एक चरण, इतकं ज्ञान त्याच्यात भरलेलं आहे. आणि त्या माऊलीनी मानवता, उदारता, दीनता असणाऱ्या माऊलीने सांगितलंय की त्या देवाला रूप नाही. मग कोणत्या देवाला पाय पडता? हे का देव निर्माण झाले तुम्हाला कळण्यासाठी. बारक्या मुलाने जेवावं म्हणून हा काऊचा घास आहे, हा माऊचा घास आहे. तिला काय इच्छा काय आईची? त्या मुलाने खावं काहीतरी, म्हणून तुम्हाला सगुण रूप दाखवलंय हे. पण सगुण रूप खरं नाही. आणि हे नामदेव महाराजांना पटवून दिलंय विठ्ठलाने. ते म्हणले देवा तू सगळीकडे, मला कसं कळणार? ते म्हणले तुला कळायचं असेल तर आवंट्या नागंतात जा आणि विसोबाखेचा तिथं सद्गुरू आहेत त्यांच्याकडून कळून घे. जावं लागलं की नाही सद्गुरूच्याकडे? हे विसोबाखेचर कोण? जन्मता सद्गुरू आहेत का? प्रश्न आहेत प्रश्न, जरा डोक्याला विचार करा. विसोबाखेचर जातीवंत सद्गुरू नाहीये. त्यांनी किती छळलं तरी सुद्धा माऊलीने त्यांना सद्गुरुपद दिलं. लक्षात ठेवा. कृपा कटाक्षे न्याहाळले आणि आपले पदी बसवले. मग त्यांची तेवढी थोरवी असते त्यांच्याकडे. क्षमा शांती दमा, क्षमा शांती काय असते त्यांच्याकडे? दया, क्षमा, शांती. तेथे देवाची वस्तू, ते देवरूपच असतं. हे तुम्हाला फक्त सांगण्याकरता देह धारण केलेला असतो. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते म्हणले मी कसा आहे? मुक्त आहे. कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात की मी मुक्त आहे, पण जे जन्माला आलेले आहेत त्यांची सुटका कशी होणार म्हणून मी रूप घेतोय. ही जी रूप घेतली जातात ही आपल्यासाठी आहे, पण आपण कळून घेत नाही. आपण टाइमपास म्हणून करतोय. मग जर त्या देवाला रूप नाही, नाव नाही, गाव नाही, ठाव नाही. सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, नाव विठ्ठल, काशी विश्वनाथ, अयोध्या, प्रभू रामचंद्र, नाव आहेत का नाही, गाव आहे का नाही, राज्य आहे का नाही. मग हे माऊली काय म्हणतात? असं केस करता का त्यांच्यावर? केस करायची का कोर्टात? असं कसं माऊली म्हणतात? मग हे देवाला नाव नाही तर काय? नाहीच आहे त्या देवाला नाव. लक्षात ठेवा. म्हणून दोन देव आहे, एक निर्गुण निराकार आणि एक सगुण साकार. निर्गुणापासून सगुण तयार झालं आणि त्या सगुणाला पुन्हा निर्गुणामध्ये विलीन व्हावं लागतं. मग कळण्यासाठी आहे ते. आपल्याला हा देह देव करण्याकरता दिलाय, संसार करण्या, मजा मारण्याकरता दिलेला नाहीये. पण तिकडे कोणाचं लक्षच नाही. आहे का लक्ष? वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. बस आम्हाला भरपूर झालं. बँक बॅलन्स असावा, धान्य भरपूर भरलेलं असावं. आला की दुसरा मे महिना की आणखी दुसरं भरायचं वर्षाचं. बस खायचं आणि झोपायचं. खा प्या झोपा. वॉर्निंग आली आमचे बरं का. आता मला सांगू भरपूर वाटतंय पण 5 मिनिटे मी जास्त घेतले. पण हा अभंग असा आहे, इतक्या लवकर सुटण्यासारखा अभंग नाही. तुमच्या सर्वांची मी क्षमा मागतोय, कारण एवढं मी या वेळेत तुम्हाला मी सांगू शकलो नाही. प्रेमाने भजन करा आता बस. विठोबा Kumar
देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी निज देव नेनशी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही. मग कुठे राहतो तो? राहतो तरी कुठे? मग राहतो म्हणजे त्यातच आपण राहतो. तो कुठे नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं की असा तुझा देव कुठे आहे? ते म्हणले कुठे आहे काय विचारता? तो कुठे नाही हे विचारा. प्रश्न काय आहे? कुठे आहे तुझा देव? ते म्हणले असं नका विचारू, देव कुठे नाही हे विचारा. मग ह्या खांबात आहे का? हाय. आणि हा राक्षस त्या खांबाला लात मारला आणि खांबातून प्रगट झाले की नाही? कुठे प्रगट होणार नाही. द्रौपदीने हाक मारली तर लगेच प्रगट झाले, म्हणजे ते हृदयातच आहेत. त्याकरता त्यांनी सांगितलंय तैसा हृदयामध्ये असता रामो. हृदयातच आहे, आतही आहे, बाहेर आहे नव्हे, त्याच्यातच आपण आहोत. म्हणून त्याला हाक मारण्याची जी रीत आहे, त्याचं जे नाव आहे ते मात्र वेगळं आहे. तुम्ही काही म्हणा, पटो न पटो, पण त्या देवाचं नाव राम, कृष्ण, हरी, नम शिवाय, ओम हे नाही. हे मंत्र आहेत. आणि ते जे नाम आहे ते सद्गुरूंच्याकडून मिळतं आणि ते श्वासावर घ्यावं लागतं, कारण ते अखंड आहे. हे जे द्वार आहे हे अर्थखातं वेगळं आहे आणि ते कधी बंद नाही होत. झोपेतही चालू असतं, बांधताना चालू असतं, जेवताना चालू असतं, चालताना बोलताना अखंड चालू आहे. म्हणून याच्यावर त्याला घ्यायचं असतं आणि ते परेही परते घर आणि ते राहू निरंतर अशा ठिकाणी ते राहतं. स्वयंभू आहे ते. आणि त्याचं नाव काय, कशा नावाने त्याला हाक मारावी हे समजण्यासाठी माऊली शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञानदेव मध्ये भगा ज्ञानदेव, ज्ञानदेव मने भजा आत्मदेव, 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 अखंडित सेवा, अखंडित सेवा, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, अखंडित करा सेवा, देवा नाही रूप, देवा नाही नाव,
तुझं नाम तुझं ता 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 कुठे बाई सारे सांग सांग सानी दादा दानी दादा दानी दादा दानी दादा रे 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 दानी दादा दानी दादा दानी दादा दानी दादा मा 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 रे कोठे काही गोटे काही देवा नाही गावा गोटे काही देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाम ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. मग त्या आत्म्याला नाव नाहीये, त्याला गाव नाहीये, त्याला ठाव नाहीये, त्याची अखंडित सेवा करायची कशी, हे प्रश्नच आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आत्म्याला भजायचं कसं आणि अखंडित सेवा करायची कशी, हे पुढच्या वर्षी जर महाराजांनी संधी दिली तर सांगेन. विश्लेषण सांगायला वेळच नाही अजिबात. मी उलट 15 मिनटे जास्त घेतले. मंडळाने सेवा दिली पुढच्या वर्षी, तर याचं उत्तर मला तुम्ही विचारा. गेल्या वेळेस तुम्ही बोलले होते, तर याचं विश्लेषण फार मोठं आहे, एवढं छोटं नाही आहे. ते कसं भजायचं ते आत्म्याला कोण सांगेल, आणि अखंडित सेवा त्याची कशी करायची, काय नाव असेल त्याचं. एक शॉर्टमध्ये तेवढं सांगतो की तो एक निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकाराला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तो एक रघुराया. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. हे विश्लेषण भरपूर आहे. तुम्हाला पटवण्याकरता सांगावं लागतं, आणि हे पटवावं लागतं का, तर पुन्हा या जन्ममरणाच्या धोक्यात, त्या दुःखामध्ये जाऊ नका, हे सांगण्यासाठी सांगतात की तो आत्मा अखंड आहे, त्याला कधी जन्म नाही, त्याला कधी मरण नाही, आणि ते तुम्ही आहात. का दुःख होतं, तर मी देह आहे म्हणून दुःख होतं. तुम्ही जर आत्मा आहे तर म्हणाला तर तुम्हाला दुःख नाही होणार, लक्षात ठेवा.
माझी मोटरसायकल कालच विकली मी 60,000ला आणि दुसऱ्या दिवशी कळालं की ती पेटली म्हणून. दुःख होईल का तुम्हाला? 60,000 रुपये घेऊन मोकळे झालात ना. तसं देह तुमचा नाही आहे. देह तुम्ही धारण केलाय हा पंचमहाभूताचा आहे, त्याला तो द्यावाच लागतंय. आत्मा मात्र कधी जन्मत नाही ना कधी मरत नाही आणि त्याच्या जीवावर हे आपल्याला करावं लागतं. पण हे करण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. जे अनादिकालाचं तत्व ज्याच्याकडे आहे आणि ते प्रत्यक्षात अनुभवाला कसं आणायचं ह्याचं विश्लेषण फार मोठं आहे. मी वेळेअभावी सांगू शकत नाही. तरी आजचं हे गायक वृंद वाजवणारे मृदुंगमणी इतके जबरदस्त आहेत क्या बात आहे, टाळी. की तुम्ही हे वाजवत राहा, आम्ही गात राहू आणि किती आनंद आहे. असं वाटतं की हे वेळ संपून आहे. आणि कोणी विशेष म्हणजे झोपलंच नाही. कोणी जेवून आला म्हणलं झोपायला पाहिजे की नाही, पण झोपत नाही कोणी. त्यामुळं आता तुम्ही काय करा, इथेच त्या माऊलीचं भजन करायचंय. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, हे ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, नाही उच्चारिला